हा पार्वतीचा 5वा कळस. हा खाली पार्वतीचा 5वा कळस आहे. सांगतो माहिती आहे. सांगा. सगळे या, सगळे एकत्र या. सगळे तुमचेच आहेत. या सगळे एकदम या, दर्शन घ्या. हळद कुंकू लावा. दर्शन घेतलं या. एक हरि ओम हरि ओम शांति हरि ओम शांति एक हरि ओम शांति हरि ओम शांति हरि ओम शांति हरि ओम शांति. हा एक नाव सांगा. काय नाव तुमचं? तुमचं इकडे या, इकडे या, साईडला या. इकडे तुमचा फोटो द्या. तुम्ही इकडे या. हो म्हटलं तिकडे जरा देवाच्या जागा ठेवा. देवाची जागा देव दिसला पाहिजे. या कुठून हात जोडा. या कुठून भावपूर्ण भक्तीपूर्ण दर्शन. तिकडे बघा. भावपूर्ण भक्तीपूर्ण दर्शन घेतले, पूजा केली, प्रार्थना केली, मान्य करून घ्या. सुख शांती समृद्धी आनंद लाभून दे. जे काय सगळ्यांच्या मनात इच्छा आहे, मनोकामना आहेत, संकल्पना आहेत, ते पूर्ण करा. अडीअडचण दूर करा. ज्या ज्यावेळेला अडचणीला आत्मार्थीला केलं उभे राहा. असे सेवा करून घ्या. कृपा दृष्टी ठेवा. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. गुरुदेव आता तिकडे चालू तिथे थांबा. आता हे मंदिर आहे ना, घ्या. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. तिकडे बघ. हा कातोड आणि छनी तयार केले. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही. हा पार्वती म्हणताय, शिवाय शिव पार्वती आहे. हा पार्वतीचा 5वा कळस आहे. इकडे घ्या जरा. तिकडे वाच आहे. पार्वतीचा 5वा कळस आहे. ते पार्वतीची पूजा करायची. हे बघा शंखांच्या कळ्या बनवल्या आहेत. म्हणून आपल्या घरातले देवारातले शंख वाजतात, झाडावरच्या कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. शंख वाजतात, कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. ब्रह्मदेव आहे, सूर्यदेव आहे. म्हणून या मंदिराला मगर आहे, मगरीवरती मंदिर आहे. म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. संपूर्ण प्रदक्षिणा घालायची. पलीकडे सूर्यदेवांचं आज जाऊन दर्शन घ्यायचं. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण, सूर्यकिरण तिथे जातात. ही पूर्व दिशा आहे. पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे. डोकीवरती 12 राशी आहेत. 12 राशी सूर्याभोवती फिरतात. म्हणून सूर्यदेवाला 12 राशींचा राजा म्हणतात. हातामध्ये अमृत कलश आहे. दोन्ही साईडला 2 सूर्यपत्नी आहेत. त्याला संध्याछाय म्हणतात. म्हणून सूर्यपासून कुंती पुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते तेव्हा धनुर्विद्या गेला परशुराम होते. म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत, परशुराम भूमी, सह्यागिरी, सह्याद्री म्हणतात. आणि परशुरामनं पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता. आत्माता देवी इथे पाठ होण्यापूर्वी कोंबडीची पण ओरडली. पांडवांना वाटलं पाठ झाली. ताटावर जेवले, ताटा उलटी ठेवली, नंतर निघाले. ते बघा कॅमेरा फिरवा. ते बघा ताट. हा कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पहाटेपूर्वी मंदिर तयार नाही झालं. मंदिराचे कळस राहिले. हे बघा कळस. हे कळस झाले असते तरी ते प्रतिकाशी झाली असती. ती हो नाही, आपलं महत्व कमी होईल. प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल. म्हणून जागमाता देवी पाठ होण्यापूर्वीच कोंबड्याची रोपण कोटं ओरडली. कारण तिचं सत्व कमी होईल, तिचं महत्व कमी होईल. म्हणून इथे प्रतिकाशी झाली नाही. म्हणून सूर्यपासून कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर. इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ते समांची सासरवाडी. छत्रपती संभाजींचा तिथे एक राजवाडा होता. हा पुतळा आहे ना, इथे एक राजवाडा होता. संभाजी शिवाजी आले की खाली एक संगमेश्वर मंदिर आहे. तिथे 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री. आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय. खरं संगमेश्वर हे आहे. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची, या मंदिरची पूजापाठ करायचे. आणि पुतळा आहे ना, तिथे संभाजींना पकडलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं. तिथे हत्या झाली. तिथे समाधी आहे. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. आणि तिथे एक संगम आहे भीमा, भामा, इंद्राणीचा. तिथे संभाजींची हत्या झाली. तिथे समाधी आहे. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण कोकण तळ कोकण, गमिनीकावा, कसबा संगमेश्वर तेच. हा कातोड आणि छनी तयार केले. इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. उंच पहाड आहे. पहाडमध्ये गुहा आहे. गुहेमध्ये जिवंत नाग आहेत.
धबधबा आहे, 800 फुटावरून पाणी पडतं. मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे, शांत वातावरण आहे आणि कैलासपती दर्शन मिळतं. हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट असलेलं हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर. ओम नमः पार्वती पते, हर हर महादेव.